विद्यार्थी मित्रांनो, आज पद्य विभागामध्ये संत काव्यात उत्तम लक्षण ही संत रामदासांचा अभंग आपल्याला पाहायचे आहे। सर्वप्रथम संत रामदासांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया। राष्ट्रगुरु समर्थ म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात अशा समर्थ रामदासांचा महिमा कोणाला माहित नाही। नारायण सूर्यजी ठोसर असं यांचं पूर्ण नाव आणि जय जय रघुवीर समर्थचा नारा करणारे, केल्याने होता आहे रे आधी केलेची पाहिजे, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म तेथेची जाणावा ही घोषणा करणारे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, या मनाच्या श्लोकांची रचना करणारे आणि असंख्य राष्ट्रभक्तीचा उपदेश अखंड अविरतपणे राष्ट्राला करणारे, समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संत रामदास स्वामींचा अजून एक वर्तनाबद्दलचा महिमा म्हणजेच काय होय, उत्तम लक्षण। मग आता उत्तम लक्षण याचा अर्थ काय होतो, तर उत्तम म्हणजे सर्वोत्कृष्ट, चांगल्यात चांगले, आणि लक्षण म्हणजे गुणवैशिष्ट्य, आदर्श लोकांची गुणवैशिष्ट्ये कशी असतात। संत रामदास स्वामी स्वतःच्या जीवनात देखील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेलेले आहेत आणि त्यांचंच उत्तम लक्षण हे संत काव्य आपल्याला पाहायचं आहे। श्री दासबोध दशक द्वितीय समास दुसरा, त्यामधून उत्तम लक्षण हे अभंग किंवा हे श्लोक जे आहेत ते घेतलेले आहेत। सर्वप्रथम मित्रांनो, या संत काव्याची सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला हे कशा स्वरूपात श्लोक किंवा मंत्र जसं आपण म्हणतो तशा स्वरूपात म्हणायचं मी तुम्हाला शिकवणार आहे। श्रोती भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खूण, सर्वज्ञपणाची वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखिल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये काय की, जनी आर्जवत तोडू नये, पापद्रव्य सोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी, तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तांडो नये, सत्संग खंडू नये अंतर्यामी, आळसे सुख मानू नये, सहाळी मनास आणू नये, शोधल्या विन करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपिड्या करू नये विश्वासघात, व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपुले ओझे घालू नये कोणी एकासी, सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कधी अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची। मित्रांनो, संत कवी रामदासांच्या लेखणीचं वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक जाणीव, सामाजिक नैतिकता, सामाजिक भान, सामाजिक रूढी परंपरांचे पालन आणि विवेकाच्या दृष्टीने वाटचाल कशी करायची हे शिकवणारं दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजेच समर्थ रामदास स्वामी। सतत विचार विवेकशील असं व्यक्तिमत्वाला लहानपणी त्यांच्या आई एकदा बोलली, कशाचा विचार करतोस रे बाळा, तर त्यांचं उत्तर होतं, चिंता करतो विश्वास। लग्नाच्या बोल्यावर चढले तर खरी, पण त्यातला अवघा सावधान शब्द ऐका पळून गेले ते होते रामदास स्वामी। त्यांनी आयुष्यात सतत सतर्कतेचा, सतत सावधानतेचा इशारा आपल्या धरायला सांगितलेला आहे। समाजाच्या उन्नतीविषयी अखंड जागरूकता असलेल्या रामदास स्वामींनी अनेक स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, टीका ग्रंथ, करुणाष्टके लिहिलेली आहे आणि या रामदास स्वामींची
अजून जर आपण पौराणिक जर वाटचाल पाहिली, आपण पौराणिक गोष्टी जर काही उल्लेखनीय लक्षात घेतल्या तर घरोघरी प्रिय असलेली सुख करता दुःख करता ही आरती आहे. त्यानंतर मारुती रायाचं भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती हे मारुती स्तोत्र आहे. त्यानंतर लवलोकी विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा या आरतीचे रचयिता देखील कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? संत रामदास स्वामी. संत रामदासांनी या रचनेत आदर्श व्यक्तींची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे. आदर्श कशाला म्हणतात? मला माहिती आहे की एक वाक्य आहे की प्रत्येक यशस्वी व्यक्तीला अडचणीत संधी दिसते आणि अपयशी व्यक्तीला संधींमध्ये अडचण दिसते. मग अशा अडचणींमध्ये संधी शोधणारा उत्तम नरोत्तम उत्कृष्ट व्यक्ती कसा असला पाहिजे, नर असो नारी कशी असली पाहिजे, एकंदर माणूस म्हणून आपलं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे याचं विवेचन जे आहे ते कोणी केलं आहे मित्रांनो? रामदासांनी केलेलं आहे. आदर्शत्वाची संकल्पनाच व्यापक आहे आणि काय करावे काय करू नये दैनंदिन दासबोध म्हणून देखील एक पुस्तक आहे त्यांचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा दैनंदिन व्यवहारामध्ये आपण कसं वागलं पाहिजे कसं नाही याचं सुंदर ऊहापोह त्यांनी केलेलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाची कास धरावी, कीर्ती वाढवावी असा संदेश रामदास स्वामी या श्लोकांमार्फत आपल्याला देतात. गेयता तालात्मकता तुमच्या लक्षामध्ये आलेली आहे. सूर कसा मिळवायचा, श्लोक पठणाची काही वेगळी पद्धत असते, ती कशी आत्मसात करायची तुम्हाला चाल सांगितलेली आहे. तर ह्या संत काव्याची या 5 कडव्यांची अर्थ जी आहे किंवा आशय गर्भिता जी आहे ते मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये पुढचे 5 कडवे आणि गृहपाठ आपण बघणार आहोत. बघा, दिव्यत्वाची कशासाठी उद्देश आहे हा? तर दिव्यत्वाची प्रचिती समाजाला देऊन मराठी माणसाच्या मनावर मायेची पाखर घालायची हाच संत रामदासांचा एकमेव लिखाणाचा उद्देश होता. अक्षरांबद्दल प्रत्येक गोष्टीबद्दल मनुष्याच्या प्रत्येक कृतीबद्दल सांगतात ते. अक्षर कसं असावं? नीट नेटकं सुंदर वाटोळं. जिसके हस्ताक्षर खराब उसकी दानत खराब, किंवा ज्यांचं अक्षर खराब त्यांचं नशीबच खोटं असं रामदास स्वामी म्हणायचे. म्हणजे पहा, लेखन वाचन चिंतन मनन या सर्व गोष्टींना ज्याला आज आपण आदर्श ज्ञानरचनावाद म्हणतो, जे ज्ञान उपयोजन आकलन कृती आणि कौशल्य अभिरुची रसास्वाद क्षमता कौशल्य या सर्वांचाच त्या काळी विचार करून मानवी जीवनामध्ये मूल्यांचा अंगीकार करायला लावणारे, मानवी मूल्यांची कास धरून ठेवायला लावणारे महान हस्ती म्हणजेच संत रामदास स्वामी. असो, पहिल्या 2 ओळी काय सांगतात? श्रोती भावे सावधान आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण सर्वज्ञपणाची. श्रोती म्हणजे श्रोत्यांना, सावधान लक्ष द्या, सावधान राहा, सजगतेने वागा, श्रोत्यांनो मी काय सांगतो त्याच्यावर अंमल करा. श्रोतीचा अर्थ या ठिकाणी होतो ऐकणारे लोक, सावधानचा अर्थ होतो सजग सतर्क राहा. कशामध्ये सतर्क राहा? श्रोती सावधान आता सांगतो उत्तम गुण. आज मी तुम्हाला कशाचं विवेचन करणार आहे म्हणतात? उत्तम गुणांचं, चांगल्या गुणांचं, की चांगल्या आदर्श व्यक्तीची वैशिष्ट्य कोणती? जेणे करिता बाणे खुण, ज्याने तुमची सर्व संभ्रम जो आहे तुमच्या मनातला तो दूर होईल. करिता बाणे खुण आणि दिव्य व्यक्तीची दिव्य व्यक्तित्वाची लक्षणे कुठली असतात ती देखील तुम्ही काय करायचं आहे? तुमच्या अंगी बाणवायची आहे, ऐकून त्याच्यावर अंमलबजावणी करायची आहे. सर्वज्ञपणाची, सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा, जेणे म्हणजे ज्याने, बाणे म्हणजे अंगीकार आणि सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा. मग या सज्जन व्यक्तींची वैशिष्ट्य काय आहे हे सर्व जाणणारे तुम्ही आहात असे मानून तुम्हाला मी काही या ठिकाणी उपदेश करतो असे रामदास स्वामी म्हणतात. आलं लक्षात? श्रोती भावे सावधान
आता सांगतो उत्तम गुण म्हणजे श्रोत्यांनो सावध व्हा, सजग व्हा, सतर्क व्हा. उत्कृष्ट गुण कसे असावे मानवांमधले ते मी तुम्हाला सांगित आहे. ज्याच्या अंगीकारणाने ज्याने तुम्ही सर्व जाणकार व्हाल आणि सर्वज्ञपणाची जाण जी आहे, सर्व गोष्टींचा उहापोह आहे, तो तुमच्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या दुसऱ्या कळव्यामध्ये समर्थ म्हणतात, वाट पुसल्या विन जाऊ नये. एखादा वाट, एखादा रस्ता आपल्याला अनोळखी आहे, ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. जसं म्हणतात ना, लोकांनी विहिरीत उडी टाकली म्हणून आपण मारायची का नाही. प्रत्येक गोष्टीचा नीट सर्वोपांगी विचार करून कुठल्याही कृतीची अंमलबजावणी करा. वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखिल्या विन खाऊ नये. विद्यार्थी मित्रांनो, खाताना, पाणी पिताना, प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेताना 10 वेळा विचार करा. आता तुम्हाला माहिती आहे की सध्याचा काळ कसा विषाणू जन्य वातावरणाने भारित आहे. मग अशा वेळेला किती विचार करावा लागतोय ही जाण त्यांना सुरुवातीच्याच काळात होती की फळ ओळखल्या विना खाऊ नये. कुठल्याही गोष्टीचं खाण्याचीच गोष्ट नाही तर कुठल्याही गोष्टीचे चांगले किंवा वाईट परिणाम काय असतील आपल्या जीवनामध्ये याची जाण जी आहे ती प्रत्येक व्यक्तीला असलीच पाहिजे. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. खाली पडलेली वस्तू, 100ची नोट सापडली म्हणून ती माझीच असं नाही. मग त्या पडलेली वस्तूचा मालक कोण आहे याचा शोध घ्या. त्या वस्तूचा चांगला विनियोग कसा करता येईल याचा शोध घ्या. पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. मग चांगला माणूस, चांगली व्यक्ती नेहमी विवेकशील असते. ती काय करते? कुठल्याही रस्त्यावर भरकटत नाही. स्वतःचं मनोनियंत्रण जे आहे ते नेहमी शाबूत ठेवते. कुठल्याही फळाचे चांगले वाईट परिणाम लक्षात घेतल्याशिवाय ते प्राशन करत नाही आणि पडलेली वस्तू एकाएकी उचलत नाही. अशी लक्षणे असलेला व्यक्ती म्हणजेच कोण होय? सज्जन व्यक्ती. या ठिकाणी पुसल्या विना म्हणजे काय? विचारल्याशिवाय. पुसण्याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? विचारणे. त्यानंतर कुठला शब्द आलेला आहे बघा, एकाएकी म्हणजे सहज. एकाएकी म्हणजे सहज. मग सहज कुठली वस्तू घेऊ नये असा या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जो आहे तो रामदास स्वामींनी सांगितलेला आहे. कळलंय तुम्हाला? आता तिसऱ्या कळव्याकडे बघूया. जनी आज तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. जनी आर्जव, जनी वंद्यते सर्व भावे करावे असं म्हटलेलं आहे. समर्थ रामदासांनीच म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे लोकांना प्रिय आहे ते ते मनोभावे करावे. जनता जनार्दनाला त्यांनी महत्व दिलेले आहे. लोकांच्या विनंतीला नेहमी मान द्यावा. लोकांना समाजामध्ये वागताना आर्जवी वृत्ती असावी. आर्जव म्हणजे प्रेमाची, कळकळीची, प्रेम आपुलकीची वृत्ती समाजाभिमुख होताना असली पाहिजे असे समर्थ सांगतात. पापद्रव्य जोडू नये. कुणाच्या हळाळीचं, कुणाचा तळतळाट लागेल असं द्रव्य, चोरीचा पाट्या केलेलं, कुणाला लुबाडून केलेलं, कुणाला क्लेश देऊन हस्तगत केलेलं द्रव्य जे आहे ते आपल्या उपभोगासाठी वापरू नये असे समर्थ मोठ्या तळमळीने या ठिकाणी आपल्याला सांगतात. पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी. जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले, कितीही त्रास सहन करावा लागला तरीही पुण्याची कास, पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. मग जनी म्हणजे काय? लोकांचे. आर्जव म्हणजे काय? जनी आर्जव, जनी म्हणजे लोकांचे. आर्जवाचा अर्थ काय होतो या ठिकाणी? विनंती. आर्जव म्हणजे काय? विनंती. जनी आर्जव सोडू नये. लोकांच्या विनंतीला नेहमी मान देत जावा. पापद्रव्य जोडू नये. लोकांना लुबाडून, फसवून, त्यांची पिळवणूक करून स्वतःसाठी धनाचा उपभोग घेऊ नये. पुण्य मार्ग सोडू नये. जोडू नयेचा अर्थ काय होतो? साठवू नये, संचय करू नये.
पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी म्हणजे कुठल्याही वेळी. कदाकाळीचा अर्थ काय होतो? कुठल्याही वेळी. कुठल्याही वेळी पापाचा संचय करू नये. कुठल्या कदाकाळी. त्यानंतरचं चौथं कडवं बघा. तोंडाळासी फांडणे वाचाळासी तंडवणे सत्संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळ आता माहितीये ना, तोंडाळ एखादी सासू म्हणते सुनेला किंवा सुनेबद्दल लोकांना सांगताना आमची सून फारच तोंडाळ आहे. तर तोंडाळचा अर्थ होतो वायफळ बडबड करणार. त्याच्या तोंडाला काही दम नाही असा. तोंडाळचा अर्थ होतो वाटेल ते बोलणारा. उचलली जीभ की लावली तोंडाला असा एक वाक्प्रचार आहे. अशी उचलली जीभ की लावली तोंडाला. या व्यक्तीला आपण काय बोलत आहोत, काय नाही, कसे वागत आहोत याचं अजिबात भान नसते. अशी व्यक्ती म्हणजे कुठली? तोंडाळ. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात? तोंडाळासी भांडू नये. अशा तोंडाळ व्यक्तीला अजिबात भांडण करायचं नाही. वाचाळासी तंडू नये. आणि वाचाळ म्हणजे व्यर्थ वायफळ बडबड करणारा, व्यर्थ बोलणारा. मग वाचाळासी तंडू नये. त्याच्याशी पण खेटे नाही घ्यायचे. दोन व्यक्तींना टाळायचं म्हणजे जास्त त्यांच्या वाटी जायचं नाही. नाहीतर हा आपलीच होते आणि आपलीच मानसिक स्थिती बिघडायला वेळ लागत नाही. तोंडाळासी भांडू नये वाचाळासी तंडू नये सत्संग खंडू नये अंतर्यामी. सत्संग म्हणजे चांगल्या लोकांचा संग. खंडू नये म्हणजे कधीही नष्ट होऊ नये. अंतर्यामी म्हणजे म्हणतो. मग तोंडाळ आणि वाचाळ या दोन व्यक्तींची संगत सोडून कुणाची संगत धरायला सांगतात? चंदनासारखा सुगंध ज्यांच्या संगतीमध्ये दरवळतो असा सज्जनांचा सहवास संत रामदास स्वामी करायला सांगतात. त्याच्यानंतरचं पाचवं कडवं बघा. आळसे सुख मानू नये सहाळी मनात आणू नये शोधल्या विन करू नये कार्य काही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर. असं होत असते का? कुठला हरी आहे का की जो आयतं तुम्हाला खाटेवर देईल? आळस करणाऱ्या व्यक्तीला असं सतत वाटत असते. आणि या आळसात काही पडलं नाही विद्यार्थी मित्रांनो. या आळसामध्ये कधीही सुख मानायचं नाही. आता लॉकडाऊन आहे, तुम्ही खूप आळशी झाला आहात, पण यांनी तुमचीच दुर्गती होणार. सतत काही ना काही कार्य आपण आहे त्या ठिकाणी केलं तर आपली उन्नती प्रगती झाली नाही असं होणारच नाही. सहाळी मनात आणणे चुगल्या लावणे लावालाव्या करणे एकाचे दोन करून सांगणे तिखट मीठ लावून सांगणे मराठीचे वाक्प्रचार आहेत बघा. सहाळी चुगल्या करून कधी कुठली गोष्ट सांगू नये आणि शोधिल्या विन करू नये कार्य काही. एखाद्या गोष्टीची साक्ष एखाद्या गोष्टीचे पुरावे जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची अंमलबजावणी करायचीच नाही असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात. या ठिकाणी सहाळी याचा अर्थ होतो आग लावणे किंवा चुगली. सहाळीचा अर्थ होतो सुगलखोरपणा जो आहे तो कसाही अंगीकारू नये. आणि कार्य म्हणजे कामकाज. कुठलंही कार्य काम करताना प्रत्येक गोष्टीचा शोध घेणे त्याचा अभ्यास करणे त्याचे चांगले वाईट परिणाम शोधून काढणे त्याचा निष्कर्ष काढणे सारासार बुद्धीने तर्कसंगत बुद्धीने ती गोष्ट जी आहे ती विवेकाच्या चिमट्याने तावून सुलाखून काढणे याचाच अर्थ होतो की ती व्यक्ती तर्कसंगततेने काम करते शास्त्रशुद्धतेने काम करते. आणि अशा व्यक्तींची ही सर्व लक्षणे उत्तम लक्षणे उत्कृष्ट लक्षणे सज्जन व्यक्तींची लक्षणे म्हणून ओळखल्या जातात. ह्या संत काव्यातून उत्कटतेचे भव्यतेचे घ्यावे मळमळीत ते टाकावे असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला अंतःकरणातून तळमळीने सांगून जातात. आणि त्यांचं जय जय रघुवीर समर्थ म्हणायचंय माझ्यासोबत. जय जय रघुवीर समर्थ हा एकच निरूपणात्मक संदेश तुम्हाला देते. आणि पुढच्या 5 कडव्यांसाठी आणि गृहपाठासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.